प्रत्येक संघासाठी इथून पुढचा प्रवास हा सोपा नसणार आहे, कारण जीत ही प्रत्येकाला गरजेची असणार आहे. कारण आपल्याकडे असणारे जे सामने आहेत ते हळूहळू कमी होत चाललेले आहेत. जणू काही हातामध्ये घेतलेली वाळू जशी निसटून जावी तशी हळूहळू प्रत्येकाचा सामना हा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे प्रत्येकाला एक एक गुण, 2 गुण हे महत्त्वाचे असणार आहे. आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी प्रोग्रेस ग्रुप या संघांना अजूनही प्रोग्रेस व्हायचं आहे, कारण एकही गुण या संघाला अजूनही सापडलेला नाही आहे. आम्ही या स्पर्धेसाठी आलेले आमच्या या स्टेजवर या गावचे सर्व महनीय व्यक्ती सर्वांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आजच्या या इनिंगला मी रमेश चव्हाण सुरुवात करतो. वळू या सामन्याकडे. सलामीची जोडी आपण पाहिली गेली इम्रान आणि स्वरूप हा आयकॉन खेळाडू, राजापूर विभागातील एक नवोदित खेळाडू. आपण अंडर 19 साठी त्यांना आपलं ISPL नशीब आजमावलं होतं, पण थोड्याशा काही गोष्टी ह्या त्याच्यापासून दूर गेल्या. पण नक्की त्याचं भविष्य पुढे उज्ज्वल असणार आहे. राज सुद्धा तेवढ्या ताकदीचा राजापूर विभागातील एक गोलंदाज. स्वतःचं पहिलं आणि डावातलं पहिलं षटक राज सज्ज होतोय इम्रानसाठी. पुढे या सामन्याकडे गोलंदाज राईट आर्म, सुंदर चेंडू या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक तबरेज ठाकूर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मगाशीच म्हटलं होतं समीरजी धावसंख्येत भर पडते. समीरजी नाईक यांनी की आम्ही काल कॅच सोडल्या होत्या, कॅच विन द मॅच, कारण आशिष सारख्या फलंदाजे 4 झेल हे कालच्या दिवसामध्ये सोडले होते आणि त्याचं रुद्र रूप आपल्याला पाहायला मिळालं होतं. तबरेज ठाकूर यांच्याकडून चूक पाहायला मिळाली, कारण चेंडू इथे डॉट होणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा राज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्वतःचं पहिलं आणि डावातलं पहिलं षटक. आरोग्य ज्ञानवर्धिनी सौंदळ एंडकडून मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर असणाऱ्या डाव्या हाताचा डावखुरा शैलीदार फलंदाज स्वरूप. पाहूया स्वरूप कशी फटकेबाजी करतोय. स्वरूपकडून संघाला कर्णधाराला विशेष फटकेबाजीची आवश्यकता, नितांत आवश्यकता असणार आहे. कारण पाहिलं गेलं तर स्वरूप हा आयकॉन खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये 2 आयकॉन खेळाडू प्रत्येक संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. राज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू मला वाटते टन करत जातोय. बघूया किती धावा. पहिली धाव तर सुरक्षित. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी जोरदार प्रयत्न पाहायला मिळतोय. धावसंख्येत 2 नंबर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर 3 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिले षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 2 चेंडू खर्च केलेत आणि 3 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. शांत आणि संयमी खेळ इथे पाहायला मिळतोय. आपण सकाळच्या सत्रामध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. पाहूया किती धावा होत आहेत. इथे पाहिलं गेलं तर 80 धावा, पहिल्या दिवसामध्ये 88 धावा या सुद्धा जवळपास चेस झाल्या होत्या. एका सामना बरोबरी सुटला होता. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू आल्यानंतर कार्पेट टन कर सरळ सरळ सरळ. पाहूया कुठे जातोय, येतोय. पाहूया पंचांचा इशारा येतोय. चौकार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. SPLचा चौकार आणि धावसंख्येत इथे तडीपार होते. धावसंख्येत 4 नंबर पडते. धावसंख्या होते ती 7 धावा. DJ गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होते. सुंदर चेंडू, सुंदर फटका. आता मात्र टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू या ठिकाणी अपील केली जाते. पाहूया पंच कोणता निर्णय देता येते. या ठिकाणी पंच अपील पेटावून लावतोय. 1 बाउन्सचा इशारा. यानंतर गोलंदाज हा बाउन्स चेंडूचा वापर करू शकत नाही आणि असा पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा धावसंख्या. चेंडू निर्धाव जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू स्वरूपसारख्या फलंदाजाला जकडून ठेवतोय, बांधून ठेवतोय, अडवून ठेवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, कारण राज याच्या आधीच्या चेंडूवर चौकार लगावला होता. तदनंतर चेंडू बघूया तिथे या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. या सामन्याच्या या आधीच्या सामन्याचा जो मॅन ऑफ द मॅच होता शिवांश, याला शिवराज याला ही ट्रॉफी म्हणजेच मॅन ऑफ द मॅच यानं सामना फिरवला होता. ती ट्रॉफी या गावच्या पोलीस पाटील मॅडम
यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी शिवराजला दिली जाणार आहे. सुंदर चेंडू, सुंदर फटका, चेंडू ऑन द कार्पेट गणगणणार, चेंडू अडवला जातोय. अडवून फेकेपर्यंत एक धाव ही आपल्या धावफलकावर पाहायला मिळते. आपलं मला वाटतं या ठिकाणी षटक संपते. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या पाहिली की तर बिन गडीबात 10 डीजे. तत्पूर्वी आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स म्हणजे या गावच्या पोलीस पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते ही शिवराजला मानाची ट्रॉफी म्हणजे मॅन ऑफ द मॅच ही शिवराजला दिली जाते. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ही ट्रॉफी मानाची ट्रॉफी मॅडमच्या शुभ हस्ते ही शिवराजला प्रदान केली जाते. आपण ओळी या सामन्याकडे गोलंदाजीची धुरा घेऊन आलाय तो आशिष मालवणकर. या स्पर्धेमध्ये ज्याचा बोलबाला चाललाय, ज्यांनी हल्ला बोल केलाय तोच आशिष गोलंदाजी मार्कवर. ओहो सुंदर चेंडू हो या ठिकाणी थोडासा चेंडूला ढकलून दिलाय. धावसंख्येत 1 नंबर पडते. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न मागे हाणून पाडला जातोय. फलंदाजाला पुन्हा एकदा माघारी धाडलं जाते. धावसंख्येत आशिषचं पाहिलं गेलं तर या स्पर्धेमध्ये चांगला बोलबाला राहिलाय तोच आशिष. पाहूया कशी गोलंदाजी करतो. बॅट न पाहिलं तर लाजवाब फलंदाजी ज्यानं केलाय तोच आशिष मालवणकर. मॅक या नावानं ओळखला जाणारा हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. समोर तेवढ्याच ताकदीचे 2 फलंदाज मैदानात स्वरूप आणि इम्रान. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. राईटम राऊंड विकेटचा मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू डन 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 कर सरळ जातोय सीमा रेषा पार चौकार. ओहो चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार. या चौकारानिशी धावसंख्या तडी पार होते. धावसंख्येत आपल्याला झपकन भर पाहायला मिळते. इथे चौकारांची गरज आहे. धावसंख्या पाहायला गेली तर 15 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. इथे दोन्ही संघासाठी लढत महत्वाची असणार आहे. आपण पाहिलं गेलं तर टेबल मध्ये गुण पत्रिकेमध्ये पाहिलं गेलं तर लबैक सौंदळ हा 2ऱ्या क्रमांकावर संघ आहे. 3ऱ्या क्रमांकावर नाईक ब्रदर्स आहे. आणि हे 2 गुण प्रत्येक संघासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक जण हा टॉपर अव्वल स्थानी राहण्यासाठी बघतो. हो मगाच्या सामन्याने टेबल बदललं होतं कारण इकरा हा संघ विजयी झाला होता. आपण ओळूया चेंडू निर्धाव जातोय. उलट्या बॅटचा प्रयत्न या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा फटका. रिव्हर्स स्वीपच्या फटक्याबद्दल म्हटलं तर लागली तर लाट नाही तर भैयाची खाट असं म्हटलं जातं. आणि चेंडू काही बॅटचा स्पर्श करत नाही. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मोठा फटका मारायचा होता. इथे स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला रनआउटची संधी. टेक 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 डिसिजन पेंडिंग. येऊया 3ऱ्या पंचांकडे. 3ऱ्या पंचांच्या मदतीला आलेलो आहोत. इथे डिसिजन पेंडिंग असणार आहे. आणि हा फलंदाज सुरक्षित असणार आहे. नॉट आउट नो डाऊट. इथे 3ऱ्या पंचांचा इशारा येतोय. आपण tenniscricket.in माध्यमातून पाहत आहोत की हा फलंदाज सुरक्षित आहे. नॉट आउट नो डाऊट. फलंदाज सुरक्षित. वळूया सामन्याकडे. धावसंख्या पाहिला गेली तर 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू खर्च झालेत. आशिष मालवणकर क्षेत्ररक्षणामध्ये बदल विवराची आखताना दिसतोय. पाहूया गोलंदाज आशिष मालवणकर.
सुंदर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पाहूया झेल होतोय का. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक इथे राज सोन्याचा गोळा जमिनीला दान करतोय. इथे नक्कीच स्वरूप सारखा बिग हिटर फलंदाज इथे मात्र वाचवतोय. जखमी शेर आहे, त्याला जर तुम्ही पुन्हा संधी दिलात तर तो नक्कीच शिकार करणार आहे आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण स्वरूप सारख्या फलंदाजाला संधी म्हणजे सोने पे सुहागा. जणू काही जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे, कारण महत्वाच्या फलंदाजाला या ठिकाणी संधी मिळते. पाहूया संधीचं सोनं करतोय का स्वरूप. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू आहे, चेंडूला या ठिकाणी हलके तटवले. धाव की धावसंख्येत 1 नंबर पडते. चेंडू अडवला जातोय, अडवून फेकेपर्यंत आपल्याला 1 धावी पाहायला मिळते. षटक संपते. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या पाहायला गेली तर 19 धावा या आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. 19 धावा या आपल्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. बिनागडेच्या मोबदल्यामध्ये आपण वळणार आहोत आता डीजे कडे. एक सुमधुर संगीत होऊन जाऊ देत. गोलंदाजाचा थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. व्यूहरचना आखली जाते. नवीन गोलंदाजचे मार्क सज्ज होतोय. राईट राऊंड द विकेटचा मारा. सुंदर चेंडू, चेंडू ऑल ऑन द कार्पेट डंडन टंडन करत जातोय. आशिष मालवणकरच्या दिशेनं 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्येत 1 नंबर पडते. धावसंख्या पाहायला गेली तर 20 धावा या आपल्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या या ठिकाणी सौंदर्य प्रीमियर लीग SPLचं हे 3रं पर्व आपण दिमागदारपणे पाहतोय. एक छोट्याशा रोपट्यापासून सुरुवात झाली होती. त्या रोपट्याचा कधी वटवृक्ष झाला हे समजलं सुद्धा नाही. 3रं पर्व एक छोटीशी सुरुवात झाली होती. परब सर छोट्याशा सुरुवातीपासून म्हणजे एक साध्या पद्धतीने सुरुवात झाली आणि आज ही स्पर्धा मोठ्या वटवृक्षामध्ये या ठिकाणी रूपांतर झाले. पुन्हा एकदा सुंदर फटका, देखना फटका पाहायला मिळतोय. चेंडू बघूया ट्रॅव्हल होतोय, डंडन डंडन करत सरळ सरळ सीमा रेषा पार. SPLचा चौकार, चेंडू तडीपार. ओहो, धावसंख्येत या ठिकाणी भर पडतोय. धावसंख्या पाहिला गेलं तर 24 धावा, 24. बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये इथे विकेट पाहायला मिळत नाही आहे. इथे विकेट घ्यावी लागणार आहे, धावा रोखाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा नावीत गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. राईट राऊंड द विकेटचा मारा. नाही, थोडासा गार्ड बदले. ओव्हर द विकेटचा मारा. या ठिकाणी चेंडू गणगळत जातोय. तिथे चेंडू अडवला जातोय. चेंडू अडवेपर्यंत 1 धाव तर सुरक्षितरित्या पूर्ण होते. धावसंख्येत 1 नंबर पडते. एका धावेवर या ठिकाणी समाधान. आता मात्र गोलंदाज थोडाफार का होईना इथे कमबॅक पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज स्वरूप आपल्या फलंदाजीसाठी सज्ज होतोय. समोर नावीद. नावीद आहे का वेगवान गोलंदाज आहे. आपण पाहिलंय एक अष्टपैलू म्हणून त्याकडे ओळख आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू स्ट्रेट डाईव्ह, सरळ सरळ डिपॉझिट, सीमा रेषा पार, चौकार. घायाळ शेर आता मात्र धावताना दौडताना दिसतोय. आपण मी मगाशीच म्हटलं होतं, राज इथे चुकीला माफी नाही. एक चूक महागात पडणार आहे. चौकार गेलाय. चौकारांची धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पाहिलं गेलं तर एक सुंदर फटका आपल्याला नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला होता. या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नावीद गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. 10-12 पावलांचा 55 पार कोण
हो हो, पाहूया डिपॉझिट. इथे मात्र काय पाहतोय? हो, इथे कायला पाहायला मिळतंय? हातातून सोपा झेल आशिष सारख्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. इथे मात्र नशीब नशीब आणि स्वरूपचं नशीबच पाहायला मिळतंय. कारण याच चुका काल आशिष मालवणकरनी फायद्यामध्ये घेतल्या होत्या आणि त्या चुका आता मात्र स्वरूपला फायदेमंद ठरतायत. इथे स्वरूपला नशिबाची साथ नक्कीच असणार आहे. धावसंख्या होत आहे ती 30 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर फटका, हुक करण्याचा प्रयत्न होता, फलंदाज चुकतोय. इथे चेंडू सुरक्षित आहे. मला वाटते या ठिकाणी षटक संपते. 3 षटकाच्या सांगतेनंतर धावफलक हलता झुलता या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 30 धावा. म्हणजे सरासरी प्रत्येक षटकामध्ये 10 धावा रोखण्यामध्ये संघ यशस्वी होते. डीजे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. चांगला फटका, जोरकस फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या डंडन डंडन करत चेंडू जातोय क्षेत्ररक्षेजवळ. 2 धावा या सुरक्षितरित्या पूर्ण पळत आहेत. इथे मात्र पुन्हा चूक पाहायला मिळते. इथे गचाळ 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 क्षेत्ररक्षण. जिथे 1 धाव तिथे 2 धावा आणि तदनंतर त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. थोडंसं पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आशिष मालवणकर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बदललं जाते, व्यूहरचना आखली जाते. कारण इथे मात्र या 2 सेनापतींना अडवायचं असेल तर चक्रव्यूह नक्कीच आखावा हा लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चांगला फटका, ऑफसाईडच्या दिशेने तडकवलेला चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेने. चेंडपंचांचा इशारा येतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार आणि या चौकारानिशी धावसंख्येत या ठिकाणी झपकन भर पडते. धावसंख्या होते ती 37 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं गेलं तर धावसंख्या 30 षटक, 4थं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 37 बिनबाद 37. मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच, मोठ्या धावसंख्येकडे धावसंख्येचा पल्ला गाठताना लबैक सौंदळ या संघाला या धावा अडवाव्या लागतील, वाचवाव्या लागतील. नाईक ब्रदर्सचा मोठ्या धावसंख्येकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 मिनिटं झाले, त्यामुळे सामना लवकरचा हे करायचा, वेग घ्यायचा आहे. धावसंख्या चेंडू मात्र निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र वेळ सामने पूर्ण करायचे. 11:42 ला सामना सुरू झाला होता. 18 मिनिटं आपण खर्च केलेत. पुन्हा एकदा वळूया गोलंदाजी मार्ग. सुंदर चेंडू, सुंदर फटका, हुक करायचा प्रयत्न, चेंडू डंडन टन करत ट्रॅव्हल होते. ऑल ऑन द कार्पेट जाणारा चेंडू. पंच पाहूया किती धावांसाठी चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. ओहो, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार. या चौकारानेशी चेंडू जातोय तडी पार. टाटा बाय बाय करतोय चेंडू, चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे मात्र तिसऱ्या पंचांचा इशारा घेतलाय. पाहूया उंचीचा, कितपत उंचीचा चेंडू आहे, चेंडू अवांतर आहे की नाही यासाठी रिव्ह्यू असणार आहे. डिसिजन पेंडिंग. आणि पंच
अवांतर आहे चेंडू. इथे इथे पंच अवांतरचा इशारा येतोय. इथे घंटी वाजणार आहे. घंटी वाजणार आहे. टन टन टन. ही पण घंटी कोणाच्या डोक्यावर वाजणार आहे तर ही घंटी गोलंदाजाच्या डोक्यावर वाजणार आहे. कारण या चेंडूमध्ये फलंदाज काहीही करू शकतो, फक्त आत्महत्या करू शकत नाही. म्हणजेच रनआउट जर झाला तर त्याला आपण काही करू शकत नाहीये. उडी या गोलंदाज सामन्याकडे. इथे चेंडू फ्री हिट असणार आहे. या चेंडूवर कोणताही पवित्रा घेऊ शकतो. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातो. इथे मात्र चेंडू अडवला जातोय. अडवून फेकेपर्यंत एक धावही आपल्याला पाहायला मिळते. आपण म्हटलं होतं फ्री हिट होता, पण फ्री हिटचा तेवढा मोठा समाचार घेता आला नाही. पुन्हा एकदा धावसंख्येत एक ने बरं पडते. धावसंख्या होती 43 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 43 ही आपल्याला पाहायला मिळते. लबाईक सौंदर्य हा संघ थोडासा अडचणीत सापडतोय. कारण त्याच्या अडचणीचं कारण आपण मागे वळून पाहिलं तर 2 झेल हे सोपे झेल सुटले होते आणि तेच झेल पुढे जाऊन महागात पडणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष मालवणकर आपल्या गोलंदाजची मार्क सज्ज होतोय. राईट राऊंड द विकेटचा मारा. मोठा पटका. हुक करायचा प्रयत्न. चेंडू टन 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 करत जातोय सीमा रेषेच्या दिशेनं. चेंडू अडवला जातोय. अडवून फेकेपर्यंत एक धाव. या ठिकाणी आता मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला या क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहिलं गेलं तर अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू खर्च झाले. 44 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटक हे आशिष मालवणकरचं मार्गस्थ आहे. आशिष आपल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. समोर असणारा इम्रान हा 19 धावांवर खेळतोय. 11 चेंडू खर्च केलेत. मोठा फटका मारायचा. हुक करण्याचा प्रयत्न चुकतोय. धावसंख्येत 1 ने भर षटक संपतोय. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेली तर 45 धावा या नाईक ब्रदर्स संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक स्वरूपात 23 धावांवरती 13 चेंडू खर्च केलेत आणि 23 धावांवर खेळतो. इम्रान हा 12 चेंडू खर्च करून 20 धावांवर खेळतो. डीजे एक सुमधुर संगीत होऊन जाऊ देत. चला थोडंसं पिकअप घ्या. वेळ झालेला आहे. दोन षटकं अजून होणं बाकी आहे. थोडंसं सामन्याला पिकअप घ्यायचं आहे. आपण पाहिलं गेलं तर 45 धावा या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 मिनिटं आहेत तुमच्याकडे आणि 8 मिनिटांमध्ये 2 षटकं ही पूर्ण करायची आहेत. वेळीचं बंधन हे प्रत्येक संघाला समोर असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. नावीद स्वतःचं दुसरं आणि डावातलं 5वं षटक. नावीदच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. नावीद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू आहे. या ठिकाणी चेंडू मला वाटते निर्धाव पाहायला मिळते. डॉट चेंडू संघाला संकटात टाकतोय. चेंडू निर्धाव जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नावीद आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओव्हर द विकेटचा मारा. सुंदर चेंडू. चेंडू हवेमध्ये पतंग उडालेला आहे आणि या ठिकाणी आयुषच्या हातामध्ये चेंडू सरळ डिपॉझिट झालाय. आता मात्र या ठिकाणी पहिली विकेट, या ठिकाणी गडी बाद झालाय. आपण पाहूया या ठिकाणी आता मात्र धावसंख्येला लगाम लागतोय का. इथे मात्र महत्वाचा गडी बाद झालाय.
हशम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हशम हा मला वाटते बिग हिटर फलंदाज आहे. पाहूया बिग हिट हशमकडून आज पाहायला मिळत आहेत का. पण आज पाहिलं गेलं तर समालोचन कक्षामधून आमचे मी गुरुवर्य राजीवजी माळवदे, परबजी, विवेकजी परब यांचा सुद्धा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे आज दिवसभरामध्ये. आणि प्रत्येक दिवसागणिक वेगवेगळा आवाज या SPLच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आपण धावसंख्या पाहिलं गेलं तर थोडंसं 42-45 हवा. आता मात्र धावसंख्या लगाम लागतोय का पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. 4-5 फलंदाजांना पंचांना पार करून बिग हिटर फलंदाज. मी म्हटलं होतं हा बिग हिटर आहे. आल्या आल्या इरादे स्पष्ट आहेत. चेंडू पाहूया किती धावांसाठी जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. या चौकाराबद्दल बोलायचं म्हटलं तर सासू मेली खोकून जावयाला 90 टाकून आणि चौकार मारलाय वाकून. ओहो, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. आपण पाहिलं होतं या फलंदाजा हशम याला फटकेबाजी करण्यासाठीच पाठवलं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. नावीत सुद्धा चेंडू, चेंडू बॅटला ब्रश घेतोय. चेंडू टंड करत जातोय सर्कलच्या दिशेनं. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय वाऱ्याच्या वेगानं, चतुरच्या पळाईनं. या ठिकाणी 2 धावा तर सुरक्षित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षण याचा विचार नक्कीच आशिष करावा लागणार आहे. इथे धावसंख्या 2 ने भरपट धावसंख्या होते ती 51 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नावीत गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. सुद्धा चेंडू, चेंडू बॅटची आतली काढा. इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. इथे निर्धाव चेंडू संघ थोडासा मोठ्या धावसंख्येपासून दूर लोटताना दिसतोय. हशमची भूमिका कोणती आहे. हशमला फक्त फटकेबाजी करण्यासाठी कर्णधार समीर जे नाईक यांनी पाठवलेला आहे. बघूया त्याचे इरादे स्पष्ट आहेत. कारण पहिल्या चेंडूवर त्यानं मोठा फटका लगावला होता. इथे मात्र लबैक सौंदर्य संघासमोर 60 ते 65 धावा या नक्कीच कराव्या लागणार आहेत. कारण आशिष नावाचा फलंदाज वादळ समोर आहे आणि धावा या धावफलकावर असाव्याच लागणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज नावीत. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होतोय का. झेल झेल झेल. आणि इथे मात्र एक आउटस्टँडिंग एफर्ट पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. ज्या गोष्टीसाठी पाठवलं होतं त्या गोष्टीचा चांगला प्रयत्न हशमकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन हशम पाहायला मिळतोय. त्याची जगण्यासाठी संघाचा कर्णधार समीरजी नाईक हे मैदानाच्या आतमध्ये. ही स्पर्धा होण्यासाठी ज्यानं खूप मेहनत घेतली होती तोच समीर जे नाईक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासाठी 11 आणि प्रोग्रेस ग्रुप्स. आपण प्रोग्रेस ग्रुप बद्दल बोलायचं म्हटलं तर आगा सर तुम्हाला प्रोग्रेस नक्कीच करावं लागणार आहे. इथे खातं खोलावं लागणार आहे. इथे आजचा दिवस गाजवावा लागणार आहे. कारण अजूनही भोपळा फोडता आलेला नाही आहे आणि तो आज मात्र फोडायचा आहे. कारण अजून आपल्याकडे सर 4 सामने असतील. आणि पाहूया आज आगा सर काय करतायत. दोन्ही संघांना विनंती आहे. दोन्ही संघ आपण लगेच टॉससाठी यायचं इथे विनंती आहे. कारण आपल्याला सामने वेळेत पूर्ण करायचे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. शेवटचं षटक साहिल सरपरीच्या हातामध्ये दिला. ते समोर आहे तो डाव्या हाताचा फलंदाज. या ठिकाणी व्हायला गेलं तर इथे मात्र टायटॅनिक स्टाईल पंचांकडून पाहायला मिळते. पंच अवांतरचा इशारा मिक्सर एक्सच्या रूपानं 1 धावी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला गेलं तर 52 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. 52 2 विकेट्स साहिल सरपरे.
सुंदर चेंडू, सुंदर फटका. पाहूया चेंडू जातोय इथे मात्र सुरक्षित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर सौंदर्याच्या दिशेनं 2 धावांसाठी इथे मात्र चेंडू डिपॉझिट होतोय 2 धावांसाठी. धावसंख्या होते ती 54 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा. या षटकाला हाणामारीचं षटक, तोडातोडीचं षटक, फोडाफोडीचं षटक म्हटलं जातं. पण या षटकात चुका सुद्धा पाहायला मिळतात आणि फलंदाजाला हिरो बनण्याची संधी असते. कधी कधी झिरो सुद्धा होत असतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर फटका. मिड विकेटच्या दिशेनं मारलेला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहूया किती धावांसाठी. नावी चेंडूवर वाऱ्याच्या वेगानं जातोय. 2 धावा तर सुरक्षितरित्या पळून पूर्ण होत आहेत. चेंडूला तबरेज ठाकूर गॅदर करतोय, चेंडू अडवतोय, संघासाठी धावा रोखून धरतोय. यामागे यष्ट्यांच्या मागून तबरेज मात्र आपले काम चोख बजावतोय. धावसंख्येत 2 भर पडते. धावसंख्या होते ती 56. 56 धावा, 2 विकेट, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होतोय. ओव्हर द विकेटचा मारा. हो, हेलिकॉप्टर लँडिंग, सरळ हातामध्ये लँडिंग झालंय, सरळ हातामध्ये. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. ओव्हरआर्म क्रिकेटचा एक महत्वाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, रानतळी संघाकडून बिलॉंग करणारा हा दादापूरचा एक सितारा. पाहूया कशी फलंदाजी करतोय. आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये कर्णधारानं विश्वास दाखवलाय, संघ मालकानं विश्वास दाखवलाय. पाहूया विश्वासाला सार्थ ठरतोय का. समोर असणार आहे साहिल सरपरे, हा एक चतुर चालाक गोलंदाज. राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा. हो, मोठा फटका. या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर सुरक्षित. त्या दुसऱ्या धावेचा या ठिकाणी जोरदार प्रयत्न पाहायला मिळते. 2 धावा सुरक्षित पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत 2 भर पडते. धावसंख्या 2 भर पडते. धावसंख्या होती ती 58 धावा या धावपलिकावर पाहायला मिळत आहेत. साहिल मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत साहिल यानं 4 चेंडू खर्च केलेत. पुन्हा एकदा 7 धावा. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पर्यंत 4 धावा या धावून काढण्यात आलेल्या आहेत.
धावसंख्या पाहिलं की इथं 62 धावा या धावपलिकावर पाहायला मिळत आहेत. निसार मुजावर याचा चांगला फटका पाहायला मिळतात. नंतर या धावून 4 धावा या आतापर्यंत जमा केल्या होत्या. पुन्हा एकदा निसार मुजावर समोर असणार आहे तो साहिल सरपरे, एक उंच पुरा वेगवान गोलंदाज. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या दिशेनं, नावीच्या दिशेनं चेंडू जातोय. धाव बघूया किती धावा येतात. धावसंख्या 2 नंबर पडत आहेत. धावसंख्या इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी होती, त्यानंतर रनआउटची संधी या ठिकाणी मिस होते आहे. इथे नावीद आणि तबरेज याच्यामध्ये बाताबाती, इथे हलचल पाहायला मिळते. धावसंख्येत या ठिकाणी 2 ने भर पडते. धावसंख्या होते ती 65 धावा धावपलेकार पाहिजे, 66 धावा आपल्या धावपलक. यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स म्हणजे टॉस का बॉक्स मध्ये आपल्याला विवेक जी परब सर हे जोडले जाणार आहेत. आणि तदनंतर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी आपण सिंधुदुर्ग विभागातील एक मालवणी मराठीचा बुलंद आवाज राजेशजी माळवदे सर यांचा आवाज आपण सुमधुर आवाज ऐकणार आहोत. त्यानंतर परब विवेकजी परब ह्यांचा सुद्धा हिंदी मराठी मालवणी आवाज आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला येणार. काही वेळासाठी मी मायक्रोफोन माळवदे सरांच्या स्वाधीन करतो आणि थोड्या वेळासाठी रजा घेतो. आज दिवसभरामध्ये मी आपल्या नक्कीच पुढील सामन्यासाठी भेटीला येणार आहे. धन्यवाद. ओव्हर टू यू सर. धन्यवाद रमेश चव्हाण सर. आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये आहोत. एका बाजूला आहेत प्रोग्रेस ग्रुप कर्णधार जमीर आगा सर आणि दुसऱ्या बाजूला इकरा 11 कर्णधार सिद्धांत. दोघांनाही शुभेच्छा या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी. गुणतालिकेवर दुसऱ्या क्रमांकावर इकरा 11 पाहायला मिळेल. तर प्रोग्रेस ग्रुपला अजूनही आपलं खातं खोलणं बाकी आहे. 4 सामने आहेत. निश्चित आपला संघ बाउन्स बॅक करेल. मी विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडण्यासाठी या गावच्या पोलीस पाटील मॅडम समृद्धी पाटील मॅडम यांना आणि त्यांच्यासोबत माजी ग्रामपंचायत सदस्या फरीदा मुटलानी मॅडम, आपल्या दोघांनाही विनंती आपण नाणेफेकीसाठी आमच्यासोबत जोडले जावेत. प्रथमतः नाणेफेक होईल. खूप खूप स्वागत आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. नाणेफेकीसाठी दोघांनाही विनंती, आपल्या शुभ हस्ते शुभ उपस्थितीमध्ये नाणेफेक केली जाईल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. इकरा 11 क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेक जाते. मात्र तत्पूर्वी आपण या दोघांचंही स्वागत करूयात, त्यांना धन्यवाद देऊयात आणि विनंती करूयात आपण व्यासपीठाचा भाग व्हा, या स्पर्धेचा आस्वाद लुटा. प्रथमतः नाणेफेक इकरा 11 कर्णधार सिद्धांत, आपण जिंकताय, काय असेल निर्णय आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय? प्रथम आम्ही फिल्डिंग घेणार आहोत आणि ग्राउंड चांगला आहे, बॅटिंग पिच चांगला आहे. चेस होतात, आम्ही गेल्या 2-3 मॅचमध्ये चांगले चेस केले होते, म्हणून आम्ही या टायमाला पण चेस करण्याचा प्रयत्न करणार. आधीचा सामना जिंकत मनोधैर्य उंचावलंय. किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखणार आणि त्या धावांचा पाठलाग करताना कुठल्या गोलंदाजांना आपण टार्गेट करणार? गेल्या मॅचमध्ये बोलल्याप्रमाणे आम्ही समोरच्या टीमला हलक्यात घेणार नाहीत. मुळीत म्हणजे सगळे 11 फिल्डर त्यांचे चांगले आहेत, टॉपचे आहेत आणि आम्ही त्यांना मुळीत म्हणजे हलक्यात घेणार नाही. आम्ही 100% आमचे एफर्ट्स दाखवणार आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार. आम्ही जवळपास 40-45चं टार्गेट आम्ही ठेवू असं वाटतं. इकरा 11 कर्णधार सिद्धांत नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. अब जाएंगे जमीर आगा सर. प्रोग्रेस ग्रुप के ये कप्तान है, पहले मैचों में कप्तानी की थी सफवान ने. इस मैच से प्रोग्रेस ग्रुप आगे जाने के लिए जमीर आगा सर को कप्तान नियुक्त किया गया है. क्या इस टूर्नामेंट को आप देखते हैं और किस तरीके से आपका प्रोग्रेस होगा नाम के मुताबिक? जैसे कि 4 मैचेस हुए सर, उस 4 मैच में कप्तान हमारे सफ़वान टोले थे, लेकिन वो हमारी टीम के एक स्टार खिलाड़ी हैं, उन पर ज़्यादा मेरा फोकस था. लेकिन जब कप्तानी की जिम्मेदारी जब उन पर मैंने दी तो उसके बाद वो कॉन्फिडेंस, क्योंकि पिछले सीज़न में उनको मैन ऑफ द सीरीज़ मिली थी, वैसे खिलाड़ी मेरे पास हैं. मतीन नाइक जैसे खिलाड़ी हैं और गौरव हैं, हरीश हैं
अच्छा परफॉर्मेंस जो है उन्होंने जो जिस तरीके से मुझे देना चाहिए था, मैं सोच में था, लेकिन वो कॉन्फिडेंस मुझे उस 4 मैचेस के अंदर नज़र नहीं आया। इसलिए मैंने सोचा कि अगर अभी जिम्मेदारी जो है मुझे लेनी है, कप्तान मैं बनूं, तो इनको सारी जिम्मेदारी अगर वो निभाएंगे तो हम जीत की तरफ बढ़ सकते हैं। और मुझे इतना कॉन्फिडेंस है कि मेरी टीम इस सीज़न में जो है ज़रूर फाइनल पर पहुंचेगी, लेकिन पूरे कॉन्फिडेंस के साथ अगर हर खिलाड़ी ने अगर अपना परफॉर्मेंस 100% दिया तो यकीनन हम जो है फाइनल की तरफ पहुंच सकते हैं। और मुझे यकीन है आज के इस मैच में हम ऐसे ही रन बनाएंगे कि सामने वाले टीम को जो है एक बड़ा टारगेट, जैसे कि 90 प्लस की और मेरी सोच है, मैं 80 सोचने वाला नहीं हूँ, ज़्यादा से ज़्यादा सोच कर ही मैं रखा हूँ। और आज पूरे कॉन्फिडेंस के साथ करो या मरो की लड़ाई है, तो हम पूरी जान लगाएंगे और अच्छी से अच्छी बल्लेबाजी करके सामने वाले टीम को एक बड़ा टारगेट देकर हम इस टूर्नामेंट में और इस सीज़न के अंदर जो है वापसी करने की कोशिश करेंगे सर। ढेर सारी शुभकामनाएं। राजेश जी माड़वदे हमारे साथ जुड़े हैं, हमारे समालोचक हैं। कुछ सवाल होंगे प्रोग्रेस ग्रुप को, इसलिए मैं माइक हैंड ओवर करता हूँ राजेश जी माड़वदे की तरफ। जमीर आगा सर, इकरा 11 आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तू फिर जला डाल, मैं फिर करा करूंगा। आगा सर, तुमच्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत आणि इकरा 11 खातं कधी खोलतोय याची वाट बघतोय। प्रोग्रेस ग्रुप कधी खातं खोलतोय याची वाट बघतोय आणि तुमच्यासाठी प्राइज लागलंय रोख रुपये 15,000। 4 मॅच मध्ये एक जरी मॅच जिंकली तरी रोख रुपये 15,000 आणि 15,000 रुपयाला कोणी दिलेत तर शाहरुख मदार गोवा कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांनी चॅलेंज दिलंय 4 मॅच मध्ये एक मॅच जरी जिंकली आगा सरांना 15,000। एकदा जोरदार टाळ्या, नक्कीच शुभेच्छा आगा सरांना देऊया। मित्रा, नाणेफेक कोणी जिंकली आहे? इकरा। काय बोललेत? 90 प्लस करो या मरोची स्थिती। आता तुम्हाला पण थोडेसे पंख फडफडावे लागणार आहेत, लक्षात आलं ना? आणि त्यामुळे काटेकी टक्कर, क्रीडा रसिकांची मन जिंकणारी खेळी आणि खेळ आम्हाला पाहायला मिळावा। तुम्हाला दोघांना पण आम्ही या डायसवरून लाख लाख शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा प्रोग्रेस ग्रुप 15,000। यस, डन। एक काटेकी टक्कर ठरणारा हा रोमांचक सामना प्रोग्रेस ग्रुप विरुद्ध इकरा 11। नाणेफेकीचा कौल जातो इकरा 11च्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारता आमंत्रित करतायत या ठिकाणी प्रोग्रेस ग्रुपला। पहिला चेंडू या सामन्याचा, या ठिकाणी सन्मानजनक फटका, परंतु जरासा एक धाव मिळण्याची शक्यता, एक धाव तर पळून काढला जाते। गोलंदाज कोण? तर स्वरूपला मी काल जाता आलं नाही 1 लाखाच्या स्पर्धेला, परंतु स्वरूप नावाचा गोलंदाज काल कासारडेच्या डे नाईट स्पर्धेमध्ये 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये तळपला होता। जे दिग्गज महाराष्ट्रातून आलेल्या खेळाडूंना त्यांनी सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केले होते। संघ अडचणीत असताना अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली होती। नाम मात्र एवढ्या मोठ्या स्पर्धेत फक्त 3 धावा ह्या त्याने दिल्या होत्या। खरोखरच एक चांगला स्वरूप गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजाच्या शर्यतीत असलेला गोलंदाज म्हणजे स्वरूप। तर आशिष मालवणकर आणि आयुषी जोडगोळी मैदानात या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा पाहिलाय गुडलेन स्पॉट वरून इनकटर होणारा चेंडूला या ठिकाणी सन्मानजनक फटका, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं तोच फटका आपल्याला पाहायला मिळतो। खातं तर खोललं गेलंय, पहिलं षटक प्रगतीपथावर आणि या ठिकाणी विचार केला तर 1 धाव संघाच्या खात्यात। रोमांचक सामना, पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेला प्रोग्रेस ग्रुप या ठिकाणी
चेंडू उडवलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक लाकाची केल्यान खाक आणि या क्षेत्ररक्षकाच्या हाताक मजबूत पडला बॉक आणि हा झेल सोडला गेलाय, झेल तो सोडलाय, परंतु ही मित्रा कॅच नव्हती, मॅच होती आणि या ठिकाणी याचा फटका किती बसेल हा मात्र निश्चित येणाऱ्या काही क्षणामध्ये काही चेंडूवर आपल्याला कळेल. स्वरूप सारखा गोलंदाज टिचून गोलंदाजी तर करतोय, क्षेत्ररक्षकाची तेवढी साथ मिळणं फार गरजेचं. पुन्हा एकदा स्वरूप या ठिकाणी चेंडू उडवलाय, नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे. पाहिलं गेलं तर काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षाच्या दिशेने चेंडू जातोय, फेक येतोय गोलंदाजाच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव. नक्कीच करो या मरोची स्थिती प्रोग्रेस ग्रुपसाठी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सुंदर असा फटका. मित्रांनो या ठिकाणी पाहिलं गेलं तर सामना सुरू आहे तो म्हणजे लब्बेक सौंदळ विरुद्ध नाईक ब्रदर्स. एक सुंदर असा फटका आपल्याला कलाईदार फटका पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर थोडीशी ढिलाई आणि त्या ढिलाईचा फायदा उठवत या ठिकाणी धावा 3 धावा या पळून पूर्ण केल्या जात असताना धाव संख्येचा विचार केला तर धावा होत आहेत 7. सर महेंद्रसिंग धोनी तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर 65 धावा या धावफलकावर आणि 66 धावांचं असेल लक्ष होते. पहिल्या षटकाची सांगता स्वरूप या षटकामध्ये 7 धावा हा खर्ची करतोय, 7 धावा खर्च करतोय आणि नक्कीच पाहिलं गेलं तर 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडूत तर 66 धावा. दुसरा गोलंदाज या ठिकाणी समीर नाईक. समीर नाईक एक उत्कृष्ट असा विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. सलग 2 दिवस बघतोय अचूक टप्प्यावरची गोलंदाज. एकच षटक मला वाटतं त्याचं महागडं 14 धावा त्यांनी खर्च केल्या होता. तो समीर नाईक आपलं पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. समीर या ठिकाणी चेंडू उडवलाय, चेंडू उडवलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय 1 2 3 4 चेंडू सीमारेखा बार चौका डीजे. ते 11 अशी धावसंख्या धावफलकावर ट्राय केलाय आशिष मालवणकर, ज्याला मॅक या नावाने संबोधलं जातं. पुन्हा एकदा जेलची शक्यता. जेल 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 जमिनीला दान केला जातोय. महत्वपूर्ण आशिष मालवणकर सारख्या खेळाडूचा हा या ठिकाणी जेल सोडला जातो. मालवणी म्हणीची मात्र नक्की आठवण होते. देव देता आणि निरांकार पाठधरता. आणि नक्की जर सांगायचं झालं तर या ठिकाणी एक महत्वपूर्ण जीवनदान मिळतंय. धावसंख्या 11. वाटलं होतं की हा जेल लिहिल्या टिपला जाईल, की लॉलीपॉप जेल होता, परंतु या ठिकाणी जेल तो सोडला जातोय. पहिलं दुसरं षटक, त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं. पुन्हा एकदा तोच किता, पुन्हा एकदा जेलची एक हाती जेल घेण्याची शक्यता, परंतु हातातून चेंडू सुटतोय आणि नक्कीच
हे पाहिलं गेलं तर या ठिकाणी असे झेल टिपले पाहिजेत मित्रांनो. जीतो कॅचेस जीतो मॅचेस असं म्हटलं जातं आणि झेल जर तुम्ही महत्त्वाचे सोडलेत तर सामन्यामधली ट्विस्ट जी होते ती निघून जाते. आता पाहिलं गेलं तर आशिष मालवणकर सारख्या मुरब्बी कसलेल्या ज्याच्याकडे अनुभव ठासून भरलाय, अनेक सिंधुदुर्गमधल्या रत्नागिरीमधल्या ज्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात तोच आशिष मालवणकर. आता मात्र नॉन ट्रॅकला दिसेल, ट्रायकला असेल आयुष. चांगली गोलंदाजी समीर नाईकची. 12 धावा या धावफलकावर. या ठिकाणी चेंडू उडालाय, कारंजा उडालाय आणि पाहिलं गेलं तर 1 धाव ही पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या तर पुढे सरकेल. 13 अशी धावसंख्या, 13 धावा या धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकाचा 4 चेंडूंचा खेळ हा माघारी परततोय. पुढचा चेंडू समीर. या ठिकाणी चेंडू उडवलाय, सुंदर असा फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय. SPL चौकार. 1 2 3 4 चेंडू सीमारे कपाट चौकार. डीजे चांगला फटका, डायरेक्ट फेक, तोपर्यंत यशस्वीरित्या धाव पळून पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो, ज्या वेळेला लूज चेंडू असेल चौकार षटकारासाठी नक्कीच पाठवला जाईल, परंतु धावफलक जर हलका ठेवायचा असेल तर निश्चित तुम्हाला एक्का दुक्का धावा पण संघाच्या खात्यात जमा कराव्या लागतील. म्हणजे विचार केला तर 18 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकांची होते सांगता. 11 धावा समीर नाईक खर्च करतोय. धावसंख्या मात्र 18. दुसरं षटक संपतंय. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं समाप्ती होत आहेत. म्हणजे नक्कीच क्षेत्ररक्षण थोडंसं पांगलं जाईल. धावांचा पाठलाग करायचा आहे तो 66 धावांचा. पुन्हा एकदा स्वरूप नावाचा गोलंदाज. आपलं दुसरं संघाच्या वतीने 30 षटक. आता मात्र समीकरण बदलणार आहे बघा. 24 चेंडूंचा खेळ बाकी. प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी राखण्याचं आव्हान. म्हणजे 48 धावांची आवश्यकता असणार आहे ती विजयासाठी. स्ट्राईकला कोण तर आशिष मालवणकर. आशिष मालवणकरने पहिला दिवस गाजवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2 अर्धशतक ज्याच्या नावावर लिहिली गेली पहिल्या दिवशी तोच आशिष मालवणकर. कालच्या दिवसात थोडासा फ्लॉप ठरला. आज मात्र संघासाठी चांगलं योगदान, भरीव योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी पुन्हा एकदा कारंजा उडालाय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक काय नाही कळाकनी बोको गेलो म्हाळाक. चेंडूचा नेमका अंदाज आला नाही. परिणामतः हाही एक जीवनदान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. थोडासा उन्हाचा पण प्रादुर्भाव असेल, परंतु मनोरंजन करताना आम्हाला त्या जाग्यावर जे काय दिसतं ते आम्ही तुमच्या समोर मांडतोय. माझ्या समवेत आज जुडले गेलेत सर विवेक परत, मॅन फ्रॉम ओसरगाव, त्याचबरोबर रमेश चव्हाणकर, मॅन फ्रॉम राजापूर, tenniscricket.inच्या या ठिकाणी सोनम चव्हाण आणि गिरीश कोचरेकर, त्यांचे सर्व सवंगडी. पुन्हा एकदा स्वरूप. रिव्हर्स स्वीपचा आगाज. टायमिंग टायमिंग टायमिंग. चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय सीमा रेखा पार. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागला तर आबाद, नाही लागला तर बरबाद. उडी तो तिथली, डुबी तो मतली. चौकार. डीजे पुन्हा एकदा स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवरून. या ठिकाणी घुटना टेक, तमाशा देख. चांगला फटका एका धावेसाठी नक्कीच गणला जाईल. एका धावेने धावसंख्या वधारते. पाव शतक फलकावर लागते. म्हणजे 25 धावा या पाव शतकाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पाहिलं आता 15 चेंडूंचा खेळ माघारी पडतोय. 21 चेंडू 41 धावा हे असणार आहे समीकरण.
काटेकी टक्कर, एक रोमांचक सामना पाहायला मिळतो या ठिकाणी. उत्कराउंड कार्पेटचा फटका, बावया क्षेत्ररक्षक आहे समीर नाईक आणि समीरकडे चेंडू गेलाय म्हटल्यानंतर एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक समीर नाईक आहे आणि त्यामुळे पाहिलं गेलं तर या संघाचे दोन्ही मालक आहेत. लब्बेक सौंदर्यचे मालक आहेत तबरेश ठाकूर आणि नाईक ब्रदर्सचे संघ मालक आहेत स्वतः समीर नाईक. धाव संख्या 26 धावांवर परावर्तित होताना या ठिकाणी सुंदर चेंडू, वाईटची दाद मागितले जाते, पंच दाद फेटाळून लावतायत, सांगतायत नियंत्रित रेषा थोडासा तू शफल होतोयस त्यामुळे चेंडू हा निर्धाव गणला जाईल. प्रस्थापितांचे मक्तेदारी ज्या वेळेला मोडीत काढली जाते तेव्हा इतिहास रचला जातो. तोच इतिहास या सौंदर्याच्या मैदानावर कोणता संघ रचेल. या ठिकाणी हलकेसे ग्लान्स केलाय, नोमॅन लँड मध्ये चेंडू ढकललाय, एकच धाव ही पळून पूर्ण केली जाते. धाव संख्या पोहोचते 27 धावांवर. म्हणजे विचार केला तर या ठिकाणी 3 षटकात 27 धावा या धावफलकावर. आयुषने जर का 1 षटकार मारला तर प्रणित पाटील कडून 200 रुपये आणि सलग 2 षटकार मारले तर प्रणित पाटील कडून 500 रुपये. मला वाटतं प्रणित पाटील या ठिकाणी बोचक म्हणजे बारदान भरून पैसे आणलेले दिसत आहेत. तुला शहरात 1.25 मिळवून दे, तुला प्रणित नक्कीच सांगेन घर भरून उमरो वाहून देत आणि खरोखरी बक्षियांची खैरात आज आणि उद्याच्या दिवसा परवाच्या दिवसापर्यंत होत राहून देत. चला 3 षटकांचा खेळ माघारी परततोय. प्रणित पाटील उर्फ रामभाऊ तर रामभाऊकडनं एका षटकाराला 200 रुपये, 2 षटकाराला 500 रुपये. 3 षटकांचा खेळ माघारी परततोय. 27 धावा म्हणजे प्रति षटकामागे विचार केला तर या ठिकाणी 9 धावांची सरासरी राखली जाते. आता समीकरण बघा पुन्हा तेच. माघारी परततोय. 2 षटकामध्ये स्वरूपने 16 धावा खर्च केल्यात. आता मात्र समीकरण आहे 18 चेंडू 39 धावा. आतापर्यंत 3 षटकात 13 मिनिटं झाली. आपल्याला 30 मिनिटांमध्ये हे षटक सगळं डाव संपवायचं आहे. पुन्हा एकदा 4थं षटक घेऊन येतोय आपलं दुसरं संघाच्या वतीने 4थं षटक आणि गोलंदाज आहे समीर नाईक. पहिल्या षटकात 11 धावा दिल्यात. या ठिकाणी जोर का झटका धीरे से लगे, चेंडू मात्र पायावर आदळतोय. मोठा फटका मारण्याचा मोह, चेंडू फळीचा संपर्क न होता या ठिकाणी चेंडू पॅडवर आदळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातोय. खूप सुंदर गोलंदाजी समीर नाईकची. कप्तानाला साजेशी गोलंदाजी, सर्व भार आपल्या खांद्यावर घेतलाय समीर नाईकने. या ठिकाणी ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू, किती अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश करतोय समीर नाईक. आणि समोर फलंदाज कोण तर आशिष मालवणकर उर्फ मॅक, जो विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज आशिष मालवणकर. या ठिकाणी पुन्हा एकदा समीर. या ठिकाणी चेंडू बॅटची कड घेतोय, बॅटला आय लव्ह यू म्हणतोय, हाय हॅलो करतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. फलंदाज बाद आशिष मालवणकर. बॅक टू पॅव्हेलियन. डीजे
साठी येतोय तो एक आयकॉन खेळाडू राज चापडे. हा एक उद्योन्मुख असा खेळाडू आहे, एक विस्फोटक फलंदाज आहे. का मला आयकॉन म्हणून या ठिकाणी लब्बेक सौंदळ संघामध्ये घेतलंय? नक्कीच वन डाऊन म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया, पंच मात्र दंडित करतात. वाईडचा इशारा आमच्यापर्यंत येतोय, नक्की दंडित. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 26 वाईड, ज्याला गोवा टू गोंदिया, पंजाब टू हरियाणा संबोधला जातो, तोच वाईड. अवांतर धाव संघाच्या खात्यात. या ठिकाणी चेंडू उडवलाय, चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा लाखाची केल्यान काक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला बॉक. दोघांनी केल्यानी शेती आणि दोघांनी पण केल्यानी त्याची माती, याचा प्रत्यय या ठिकाणी येताना वारंवार झेल सोडले जात आहेत. समीर चांगली अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची पाहिजे तशी साथ मात्र या ठिकाणी मिळत नाही. परिणामतः एक धाव संघाच्या खात्यात. अगदी किती सुंदर प्रक्षेपण आपण रिप्लायच्या स्वरूपात बघू शकता, रिव्ह्यू बघू शकताय आपण. सुंदर असं प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून सोनम चव्हाण आणि गिरीश कोचरेकर त्यांच्या सर्व सवंगड्यांसहित. मग मित्रांनो, आपण सावळीमध्ये शांत बसलोय, जरा वर झाकून बघा. कॅमेरामन भर उन्हामध्ये आपल्यासाठी सेवा करतोय. तिकडचा कॅमेरामन बघा, समोरचा कॅमेरामन बघा आणि अगदी गेटच्या जवळचा कॅमेरामन बघा. आज 5 कॅमेरे लागलेत मित्रांनो. तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ चौथ्या षटकातील माघारी परततोय. 29 धावा. आता मात्र मोठी फटकेबाजी समीर नाईक. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू भिरकवलाय, चेंडू जातोय 2 धावांसाठी, ज्याला डी झोन म्हटलं जातं, डिक्लर झोन म्हटलं जातो. म्हणजे धाव संख्या पोहोचते 31 वर. अजूनही 13 चेंडू, विजयासाठी 35 धावा. प्रेशर 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 वाली मॅच. जेव्हा कुकरला प्रेशर येतो तेव्हा शिटी वाजते आणि चेंडू आणि धावामधलं अंतर वाढलं की नक्कीच त्या ठिकाणी पाहिलं तर फलंदाजांवर प्रेशर येतोय. प्रेशर लेने का नाही, प्रेशर देने का. पुन्हा एकदा समीर, लास्ट चेंडू. या ठिकाणी चेंडू उडवलाय, सुंदर फटका पाहिलाय. 1 धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेसाठी पैर खोलले गेले, तर जोपर्यंत चेंडूची फेक येत तोपर्यंत या ठिकाणी 2 यशस्वी धावा, म्हणजे 33 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. एक नेल्सन फिगर आपल्याजवळ, ज्यांना आकड्यांचा खेळ करतो त्यांच्यासाठी तिरीचा डबल गेम ज्याला म्हटलं जातं, ते 33 अशी धावसंख्या. कन्नडमध्ये या आकड्याचा उल्लेख केला तर त्याला मुवत्त मोरू असं म्हटलं जातं. म्हणजे 33 धावा ही धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ माघारी परततोय. 33 धावा म्हणजे 50%. 4 षटकात धावा झाल्यात. आता 2 षटकात 12 चेंडूत 33 धावा. करो या मरोची स्थिती, जिंकूया मरोची स्थिती. दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ आणि या ठिकाणी नक्कीच एक मोठा सामना, मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न. विकेट जास्त गेल्या नाही आहेत. हातात चेंडू 12 असतील तरी 9 गडी आपल्या डगआउटमध्ये शाबूत आहेत. त्यामुळे आता मात्र या ठिकाणी राज चापडे आयकॉन खेळाडू आहे. आयुष, तुझ्यासाठी बक्षिसांची खैरात आहे. 1 षटकार मारलास तर तुला 200 रुपये, तू सलग 2 षटकार मारले तर तुला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रणित पाटील उर्फ राम भाऊ कडून आपल्याला लावलं गेलंय. नवीन गोलंदाज इम्रान, नवीन गोलंदाज इम्रान येतोय 5वं षटक टाकण्यासाठी. इम्रान हा एक उद्योन्मुख सुंदर शैलीदार गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण सजवतोय आणि पाहूया क्षेत्ररक्षण व्यूहरचना कशी असेल. काहीतरी गोलंदाजाच्या टप्प्यावर आपले आत्मविश्वास असतो, तसं क्षेत्ररक्षण लावलं जातं. इम्रान आपलं पहिलं संघाच्या वतीने 5वं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. इम्रान या ठिकाणी चेंडू उडवलाय, चेंडू भिरकवलाय, चेंडू जातोय सीमा रेखा पार. टांगे पलटी घोडे फरार, पावळेचा पाणी 5 टाक. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, हंटुला चिकंटुला, हावको नावको रावको गुडुम म्हातारी षटकार पाहायला मिळतोय. डीजे षटकार म्हणजे आता 39 धावा.
या ठिकाणी चांगला फटका तर आहे, गमनीला घरगळत जाणारा फटका, चेंडू सीमारेषे दिशेने जातोय, चेंडू अडवला जाईल का? चेंडू या ठिकाणी मला तर तो क्षेत्ररक्षक वाटतोय फुटबॉल खेळतोय की काय, हाताने न अडवता पायाने चेंडू अडवतोय, पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. म्हणजे 2 चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 10 धावा कुठल्या जात आहेत. पाहिलं गेलं तर 43 धावा या 43 धावा धावफलकावर. आक्रमक पवित्रा या ठिकाणी सुंदर फटकेबाजी. राज चापडे पुन्हा एकदा चेंडू, आता मात्र फटका फसलाय. फटका बघूया, नो मॅन्स लँड मधून चेंडू पडतोय. बघता बघता 1 धाव, बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. म्हणजे 3 चेंडूंवर विचार केला मित्रांनो तो 12 धावा. काय करूचा हा ता आताच करा, नाहीतर पावडर लाहेपर्यंत बाजार हुलगलेलो असतो. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर नक्कीच मोठे फटकेबाजी. राज चापडेने ताबा घेतलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर फटका, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ढकललाय. 1 धाव, दुसरी धावेसाठी थोडीशी ढिलाई, त्याचा फायदा उठवत या ठिकाणी यशस्वीरित्या 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धाव संख्या वधारते. धाव होत आहेत 47 धावा. थोडंसं चेंडू आणि धावामधील अंतर कमी तर नक्कीच केलं जात आहे. आणि या ठिकाणी विचार केला तर नक्कीच एक सुंदर असं फटकेबाजी राज चापडे का मला आयकॉन खेळाडू म्हणून या लब्बेक सौंदर्य संघामध्ये घेतलंय. स्कोर आहे 47 धावा. आता मात्र 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता ती विजयाचा सोपस्कर पूर्ण करण्यासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू उडवलाय, बघूया झेल होईल का. आणि इथे मात्र झेल पुन्हा जमिनीला दान केला जातोय. आणि मालवणी म्हणीची नक्कीच एक आठवण होता, बैल गेलो तो गेलो आणि न होता तो कासरो सुद्धा घेऊन गेलो. अशी काहीची स्थिती या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. चेंडूवर धावा मिळत आहेत 2, म्हणजे धावसंख्या पोहोचते 49 धावा. आता मात्र 7 चेंडू 17 धावा. एखादा मोठा फटका जर का या चेंडूवर पाहायला मिळाला तर नक्कीच लब्बेक सौंदर्य संघ हा परती करू शकतोय. परंतु इम्रानला क्षेत्ररक्षकाची साथ नाही. समीर नाईक गोलंदाजी चांगली केली आहे. 3 झेल जमिनीला दान केले गेलेत. म्हणजे मी तर म्हणेन हा सामना हरला गेला तर क्षेत्ररक्षकांमुळे हरला गेलाय. या ठिकाणी घुटना टेक, तमाशा देख, चेंडू पाहूया पंचांचा इशारा. 6 धावा, 6 धावा षटकार मिळतोय, ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती. शाहरुख मतदार गोवा कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून 500 रुपये आम्हाला देणगी दिली आहे. धन्यवाद शाहरुख मतदार सर. नक्कीच आमचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळतंय, आवडतंय, त्याची तुम्ही दाद देताय. 500 रुपयाचं पारितोषिक मला दिलं गेले. धन्यवाद शाहरुख मतदार सर. शाहरुख मतदार सर मंडळाचे अध्यक्ष स्वतः या ठिकाणी तुम्हाला बोलवत आहेत. आपण पॅव्हेलियन मध्ये येऊन बसायचं आहे. तर या ठिकाणी बघितलं गेलं तर 5 षटकांचा खेळ हा माघारी परततोय. 5 षटकात 11 धावांच्या सरासरीने 55 धावा. आता मात्र या फटक्याने नूर पालटलाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 11 धावांचं असेल लक्ष. असलमजी खान यांचं आगमन होतंय, त्यांना विनंती असेल. असलम नाईक, माफ करा, त्यांचं आगमन होतंय, त्यांना आदरपूर्वक विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. असे मान्यवर ज्या वेळेला येतात तेव्हा खरोखरच आमचा ऊर भरून आम्हाला उत्स्फूर्तपणा येतो. ज्या वेळेला स्टेज खाली असेल तेव्हा आमची समालोचन मरगळ होते, परंतु मान्यवर ज्या वेळेला येतात त्या उत्स्फूर्तपणा येतो. तर बघूया शेवटचं निर्णायक षटक, या सामन्याचा रुख ठरवणारा, सामन्याचा निर्णय देणारं षटक टाकण्यासाठी गोलंदाज
तर निसार नावाचा गोलंदाज 6वं षटक टाकण्यासाठी होतोय सज्ज. हा आयकॉन आहे, गोलंदाज आहे, त्याच्या खांद्यावर तलवार दिली आहे कॅप्टनने. बघूया काय होतंय. निसार या ठिकाणी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू खाली राहतोय, हलकेसे या ठिकाणी फेकला जातोय. जोपर्यंत डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पळत येतोय तोपर्यंत 1 धाव. आता समीकरण चेंज होत आहे. 5 चेंडू 10 धावा, 10 धावा 5 चेंडू, असं काहीच समीकरण पाहायला मिळतंय. मालवणी म्हण, येवदलेला साधात तर दळीदर कित्याक बाधात, ही म्हणीची पण या ठिकाणी निश्चित तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा निसार आपल्या गोलंदाजी आयकॉन खेळाडू, त्याच्या हाती चेंडू सोपवलाय. 5 चेंडू तर 10 धावांची असेल आवश्यकता. या ठिकाणी जोर का झटका, धीरे से लगे, थोडासा उसळी घेणारा चेंडूला फक्त दिशा दिली. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय, तो 4 धावांचा. आता मात्र पुन्हा या चौकाराने समीकरण बदलवलंय. चेंडू आणि धावामधलं अंतर कमी केलं गेलंय. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 6 धावांचं लक्ष. निसार या ठिकाणी पुढे सरसावत मारलेला, या ठिकाणी फटका, विजयी षटकार मारून लब्बेक सौंदर्य संघ विजयी होतोय. खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगला खेळ या ठिकाणी केलाय तो म्हणजे नाईक ब्रदर्स संघाने. सामना विजयी होतोय. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे प्रोग्रेस ग्रुप वर्सेस इकरा 11. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल राज चापडे. त्याने सुंदर फटकेबाजी करून हातातून निसटलेला सामना विजय मिळवून दिला. राज चापडे सामनावीर करतोय. आपण ताबडतोब टॉस का बॉस कडे यायचंय. राज चापडे. तर यानंतर होणारा सामना प्रोग्रेस ग्रुप वर्सेस इकरा 11. नाणेफेक मला वाटतं इकराच्या बाजूने जाते. आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. इकरा 11 आपलं क्षेत्र